नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकचा कॅबिनेट क्लास उंचावला, राजकीय वजनात पुण्या मुंबईलाही टक्कर। सिंहस्थ सत्ता आणि सभा, नाशिकच्या वाढलेल्या ताकदीचा खरा उपयोग होणार का? नाशिकला कॅबिनेटला वरचा क्लास, पण विकासाचं काय? याआधी मुंबई पुण्यानंतर नागपूरला राज्यमंत्री मंडळात अधिक मान मिळायचा, मात्र यंदा पहिल्यांदाच मुंबई पुण्यापेक्षाही नाशिकचं वजन राजकीय दृष्ट्या वाढलंय। 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या रूपानं नाशिकला 4थं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं। विशेष म्हणजे 3 एकटे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे, तर दादा भुसेंच्या रूपानं शिवसेना शिंदे गटाचं 1 अशी 4 कॅबिनेट मंत्रीपद असून राज्याच्या धोरणात्मक निर्णयातही नाशिकचा सहभाग आता वाढणार आहे। याआधी 1995 ला युतीच्याच काळात 3 मंत्रीपदे मिळाली होती, त्यात एका राज्यमंत्री पदाचा समावेश होता। यंदा 4ही कॅबिनेट मंत्री असल्यानं त्यांचा सिंहस्थासह जिल्ह्याच्या विकासासाठी फायदा व्हावा अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त होते। नाशिक सोबतच पुण्यालाही 4 मंत्रीपदे मिळाली, मात्र माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहेत। मुंबईत 2 कॅबिनेट आणि ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 3 कॅबिनेट, तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 2 कॅबिनेट, पंकज भोयर यांच्या रूपानं 1 राज्यमंत्री अशी 3 मंत्रीपद आहेत। पण नाशिकला छगन भुजबळांच्या रूपानं 4थे कॅबिनेट मंत्रीपद मिळालं। या ऐतिहासिक निर्णयामुळे नाशिकचा राजकीय दबदबा देखील वाढलाय, पण केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला की याचा फायदा नाशिकच्या विकासाला आणि उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आगामी सिंहस्थाला तरी होणार का, असाही प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जातोय। कुंभमेळ्याची कामं आता वेग मिळण्याच्या प्रतीक्षेत असून त्यासाठी जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन अशा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांकडे स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली। परिणामी नाशिकचा पालकमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नसलं तरीही कामांना मात्र वेग यावा असे साधू महंत, आखाडे आणि नागरिकांची अपेक्षा आहे। एकूणच नाशिकला 4 कॅबिनेट मंत्री मिळाल्यानं नाशिकचं राजकीय दृष्ट्या वजन वाढल्याचं पाहायला मिळतंय, मात्र त्याच राजकीय वजनाचा विकासासाठी वापर होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।